सदाफुली या काव्य प्रकाशनामध्ये सर्व मान्यवर आपण सर्व यांचं मनापासून स्वागत. नवनवीन स्वप्न घेऊन ज्यांनी इतकी सुंदर रचना केलेली आहे त्या काव्य महोत्सवाकडे आपण वळतोय. अशा कवी कवयित्रींचा आता काव्य महोत्सव होईल. तिला माननीय प्रसाद जहागीरदार हे कविता सादर करतील. नमस्कार, मी प्रसाद वसंत जहागीरदार चिंचवड येथून आलो आहे. तिची नजर मंदावते, तब्येत बरीच खालावते, तरी हवीशी आई घरी मला बोलावते. नजर शून्यात असते कधी, तेच तेच बोलते तरी मी चिडलो तरी कधी न रागावते, घरी मला बोलावते. आता माझे बाळच झाले, मीच तिला गोंजारावे. लहानपण तर आठवत नाही, तिच्या डोळी ते मी जगावे. दिवस जातो तशी रोडावते, वाटेवरती माझ्या विसावते. म्हणूनच माझी हवीशी आई घरी मला बोलावते. थँक्यू. माननीय प्रसाद सर यांचा आपण सन्मान करूया. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक करूया. मान्यवरांच्या हस्ते माननीय प्रसाद सरांचा सन्मान. यानंतर पुढील कवी असतील सुहास लहुरीकर, त्यानंतर प्रज्ञा रोकडे.